नमस्कार मित्रांनो, तर तुमचे स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर पहा, लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांना हप्ते आले नाही अशा महिलांनी काय करावं, ज्या महिलेला जानेवारीचा हप्ता मिळाला नाही, तर हे महिला अपात्र आहेत का, तर संपूर्ण माहिती जाणून घेऊया आपल्या व्हिडिओमध्ये. तर आपल्या व्हिडिओमध्ये एंडपर्यंत बनून राहा, म्हणजे की संपूर्ण माहिती मिळून जाईल. लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी पेमेंट अपडेट. 16 लाख महिला बसला फटका, झुकत नाही फेब्रुवारीचा हप्ता. तर बघा, तुमचे नाव यादीतून काढले आहे का असे तपासा. तर कसे तपासायचे, की आपले नाव यादीमधून काढले आहे का. तर बघा, लाडकी बहीण योजनेसाठी जानेवारी महिन्याचा हप्ता काही महिलांना देखील आला नाही. तर बघा, हा हप्ता कशामुळे आला नाही, हा महिलांना प्रश्न पडला असेल. तर बघा, ज्या महिला काही अपात्र ठरलेल्या आहेत अशांना देखील हा हप्ता मिळालेला नाही. तर बघूया संपूर्ण न्यूज. लाडकी बहीण योजना फेब्रुवारी पेमेंट अपडेट. माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील मदतनीस महिलांसाठी आर्थिक मोठा आधार बनली आहे. या प्रत्येक महिलांच्या खात्यात दरमहा 1,500 रुपये जमा केले जातात. तथापि अनेक लाखो महिला अपात्र करण्यात आली आहे. बघा, काय आहे नवीन अपडेट. लाडकी बहीण वार्ता. सरकारकडून माहितीनुसार लाडकी बहीण उमेदवारासाठी पात्र काही महिलांना फेब्रुवारी 1,500 रुपये राज्य हप्ता रक्कम नाही. तर बघा, काही महिलांना 1,500 रुपये हे मिळालेले नाही. तर हा 1,500 कशामुळे नाही मिळाले, तर बघा, पात्रतेसाठी निकष पूर्ण न झालेल्या महिलांना मदत करण्यात आली आहे. तर बघा, पात्रतेसाठी निवडलेले निकष पूर्ण न झालेल्या महिलांना मदत करण्यात आलेली आहे. या महिलांना लाभ मिळत नाही. तर बघा, ज्या महिला पात्र झालेल्या नाही छाननीमध्ये अशा महिलांना देखील 1,500 रुपयांचा हप्ता मिळालेला नाही. चुकीची माहिती दिलेल्या माहितीनुसार खालील निकष बसवलेल्या महिलांना फेब्रुवारीचा लाभ मिळत नाही. तर बघा, जे काही फेब्रुवारीचा हप्ता आहे ते सुद्धा या महिलांना मिळणार नाही. तर कोणत्या महिलांना मिळणार नाही ते सुद्धा आपण बघणार आहोत. ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न, बघा लक्षात घ्या, ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपये आहे अशांना देखील हा हप्ता मिळणार नाही. बघा, ज्या महिलाच्या कुटुंबात सदस्य इन्कम टॅक्स भरत नाही. तर बघा, ज्या कुटुंबामध्ये महिलांचे कुटुंबामधील कुणीही मुलगा, पती, मुलगी ज्यांचा मोठा उद्योग आहे असे सरकारचा इन्कम टॅक्स भरत नाही अशा महिलांना देखील हा हप्ता मिळणार नाही. ज्या महिलाच्या कुटुंबात सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक आहेत. तर बघा, ज्या महिलांच्या घरी सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक आहे अशांना देखील हप्ता मिळणार नाही. ही लक्षात घेण्यासारखी बाब आहे. ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर, बघा, तुमच्या कुटुंबामधील कोणत्याही सदस्याच्या नावावर जर 4 चाकी वाहन, म्हणजे बघा फक्त ट्रॅक्टर वगळून 4 चाकी वाहन काही सुद्धा असो तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही यापुढे कधी. तर बघा, ज्या महिलांनी बनावटी कागदपत्र गोळा करून पहिल्या हप्त्याचा लाभ घेतला त्यांना देखील हप्ता मिळणार नाही. तर बघा, यासाठी राज्यभरात 2,43,00,000 अर्ज झाले होते. मात्र आवश्यक योग्य फक्त 2,07,00,000 महिला पात्र
4 याचा अर्थ सुमारे. तर बघा 16 लाख महिलांना फेब्रुवारी 1,500 रुपये हप्ता. लाडकी बहीण योजना फेब्रुवारी हप्ता रक्कम नाही. तर बघा 16 लाख ज्या महिला आहे या अपात्र ठरलेल्या आहेत. तर तुम्हाला जो काय आता हप्ता मिळणार नाही तर तुम्ही समजून जा तुम्ही कोणत्या तरी कारणामुळे अपात्र ठरतात. तुमचे नाव लिहून काढले आहे का असे आपले. जर तुम्ही तारीख हप्ता कारण नाही तर खालील तुमची अर्जाची स्थिती. तर बघा तुम्ही अपात्र आहेत की नाही हे कसं बघायचं. अधिकृत वेबसाईटवर तुम्ही भेट द्यावी. तुमचा अर्ज किंवा आधार क्रमांक टाकून स्टेटस पर्याय. तुम्हाला स्टेटस बघायचे आहे तर तुम्हाला कळून जाईल की तुम्ही अपात्र ठरलेला आहात की नाही. स्थानिक ग्राम किंवा नगर परिषद कार्यालय पंचायत करा तर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल. महिलांना नियमितपणे आर्थिक मदत करण्यासाठी पात्र ठरणाऱ्या महिला. मात्र महिलांना अपेक्षेने वगळण्यात आले. तर बघा ज्या काय महिला पहिले पात्र ठरत होत्या पण आता ठरणार नाही. लक्षात घ्या जे या अटीमध्ये बसत नाही. बघा ज्यांच्याकडे ज्या श्रीमंत आहे ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी आहे अशा देखील या अटीत बसत नाही म्हणजे त्या अपात्र ठरलेले आहेत. तर बघा नवीन निकषानुसार 16 लाख महिलांना फायदा मिळालेला नाही. पात्र ठरणाऱ्या महिलांना फेब्रुवारीचा हप्ता बळावर प्राप्त होणार आहे. लाभार्थी नाही तर स्थानिक प्रशासक कार्यालय करा. जर तुम्हाला लाभ मिळाला नाही तर बघा अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपले स्टेटस बघा. मग तुम्ही अपात्र आहेत की नाही हे देखील कळून जाईल. ही होती ठळक बातमी.